तहसील कार्यालयावर धर्मवीर विचार मंच या संघटनेचा विराट मोर्चा। वाडा तहसील कार्यालयावर आज धर्मवीर विचार मंच या संघटनेचा सुमारे 12 वाजता विराट मोर्चा शेकडोच्या संख्येने धडकला। डोंगस्ते गाव हद्दीत चालू असलेल्या प्रेशर मशीनच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला असून या प्रेशर मशीन अनधिकृतपणे बोर ब्लास्ट करतात, त्यामुळे अनेक घरांना तडा गेला असून पिण्याच्या पाण्याची पातळी कमी झाल्याची तक्रार करत त्यांच्या विरोधात तहसीलदारांनी ठोस कारवाई करत अशी मागणी केली होती। 15 दिवसांपूर्वी तहसीलदारांना निवेदन देऊन केली होती, पण त्याची दखल तहसीलदारांनी न घेतल्याने हा मोर्चा काढण्यात आला असल्याचे संघटनेचे अध्यक्ष मिलिंद पष्टे यांनी सांगितले। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन असेच चालू राहील असा इशारा त्यांनी दिला आहे। आपण मोर्चा काढलेले तहसील कार्यालयामध्ये काय मागण्या आहेत तुमच्या? गेले 2 वर्षापासून डोंगस्ते गावचे नागरिक गावामध्ये असलेले 4 प्रेशर मशीन याच्यामध्ये बिना परवाना बोर ब्लास्ट केला जातो। सगळे शासकीय नियम धाब्यावर बसून हे कोणालाच मानत नाहीये प्रधान मालक। बोर ब्लास्ट मुळे गावामध्ये कमीत कमी 150 घरांना तडा गेलेला आहे आणि 150 घरांना नुकसान झालेलं आहे। तर वारंवार पत्रव्यवहार करून प्रशासनाने लक्षच दिलं नाही, तर आज डोंगस्तेचे नागरिक व धर्मवीर विचार मंच संघटना यांनी विराट मोर्चा इथं आणलेला आहे। आमच्या प्रमुख मागण्या 3च आहेत। तात्काळ घराचे पंचनामे करणे आणि जी पण नुकसान भरपाई झालेली ती नुकसान भरपाई आम्हाला देणे। 2 नंबरची मागणी आपली अशी आहे, वारंवार पिढ्यानपिढ्या जंगलामध्ये जाणारे आदिवासी समाजाचे हे बलाढ्य खदान मालक आहेत, हे वाट अडवतात। हे आम्हाला कायमस्वरूपी लिहून पाहिजे। आमचा कोणताही त्याच्यामध्ये आम्ही अडवणार नाही, कायमस्वरूपी आम्हाला वाट लिहून दिली पाहिजे। आणि 3री मागणी एक गुरुकृपा एंटरप्राइजेस मधून खदान क्रेशर आहे तिकडे, त्यांच्याजवळ कोणताही परवाना नसून ते बोर ब्लास्ट करतात, तो कायमचा बंद झाला पाहिजे। हे आम्हाला लेखी स्वरूपात पाहिजे। ह्या 3 ठळक मागण्या घेऊन आलेलो आहेत आम्ही।